तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आणि त्यासोबत तिथून मग शनिवार वाडा आणि मग तिथून कसबा गणपती. तर आपले 3-4 पॉईंट असणार आहेत. तर आम्ही जाणार आहे टिळकनगर टर्मिनसवरून. सो थोड्या वेळाने माझे फ्रेंड्स लोक पण येणार आहे. सो आपण जनरल तिकीट काढून जाणार आहे की तिथून कसं काय ट्रॅव्हलिंग कसं असेल ते तुम्हाला सांगू आणि काय काय एन्जॉय वगैरे असेल ते तुम्हाला सांगू. सो व्हिडिओमध्ये बनवून राहा, आपण भेटू लोकेशन. मित्रांनो, तर आता आपण पुण्याला आलो आहे. तुम्ही बघू शकता पुणे जंक्शनला आता आपण पोचलो आहे. तर मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सला भेटवतो. तर मित्रांनो, हा विनीत आहे. विनीत अजून एक ही कॉलेजची फ्रेंड आहे आणि या तिचे 2 सिस्टर्स आहेत. प्रणाली तुझं पल्लवी. सो आता आपण स्टेशनमधून बाहेर घेऊन थोडा स्नॅक्स वगैरे करू. मग तिथून मग तुम्हाला सांगतो की मी काय काय ट्रॅव्हलिंगसाठी ऑप्शन आहेत. सो आम्ही कॅब वगैरेच बघू, पण थोड्या वेळाने आम्ही बघू की काय ऑप्शन वगैरे ते तुम्हाला आम्ही सांगू. सो भेटतो, थोडा स्नॅक्स वगैरे करू. तर स्टेशनपासून तुम्हाला ऑटो 50 रुपीजमध्ये भेटते. तर ते तुम्हाला सोयीस्कर असेल तर तुम्ही ते नक्की ट्राय करा. तो आता आम्ही दर्शन घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवू. चढ़ायो अच्छा गजमुख को लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या संदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव. तर मित्रांनो, इथं 2 लाईन आहेत, एक 5ची लाईन आहे आणि एक सिंगल लाईन आहे. दोन्ही पण लाईनमध्ये दर्शन सेमच आहे. तुमच्याप्रमाणे जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर तुम्ही पास लावून पर पर्सन 100 रुपीज आहे. तर ते तुम्ही देऊन पास घेऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता 5 मिनिटात. आणि जर तुमच्याकडे अर्धा तास 1 तास असेल तर तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये जाऊन पण घेऊ शकता. दोन्ही लाईनमध्ये दर्शन सेम आहे. तर मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडे चेंजेस आहेत. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथून आपल्याला जवळ पहिलं लाल महाल लागतं. तर शनिवारवाडा त्याच्या पुढे आहे. तर त्यामुळे आपण पहिला आता लाल महाल करणार आहे. मग त्याच्यानंतर मग कसबा गणपती, त्यानंतर आपण शनिवारवाडा असं करणार आहे. सो मी तुम्हाला आता थोड्याच वेळाने लाल महालचं व्हिडिओ दाखवतो. तर इकडे किल्ल्याचे इथं फोटोशूट चालू आहे. बाकी सगळं बघून तर झालं. आता याच्यानंतर आम्ही थोडं खायला प्यायचं बघू. मग तिथून मग कसबा गणपती ते पण करू. बघू पहिलं ते करू, नाही तर मग खायला जाऊ. राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये राज्याभिषेकाच्या निमित्ताने लाल महाल आलो आहोत. आणि या लाल महालाची खासियत म्हणजे इथे शिवाजी महाराजांनी शाही घराण्याची मोठी. आता आम्ही लाल महाल केला. तर लाल महाल नंतर आता आम्ही कसबा गणपती करणार आहे. तर कसबा गणपतीचा प्रवेश मी तुम्हाला दाखवतो. ते पण 1 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर मित्रांनो, कसबा गणपतीचा आता आम्ही प्रवेशद्वार दाखवला मी. त्यानंतर आता पुढून रस्ता तुम्हाला दाखवतो. पण या गणपतीचा इतिहास काय आहे ते तुम्हाला माझ्या मैत्रीण सांगतील. आणि पुण्यातील कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. आणि आपण त्याच्या दर्शनाला आता जाणार आहोत.
एकदम सुंदर मूर्ती आणि एकदम शांत इथं निवासस्थान आहे. तुम्ही येऊन नक्की भेट द्या. तुमच्या मनाला एकदम प्रसन्न होईल एवढं असं सुंदर वातावरण आहे इथे. सो तुम्ही नक्की या. तर मित्रांनो, आता आम्ही कसबा गणपतीचं दर्शन पण घेतलं आहे आणि आता आम्ही 100% जेवणार आहे. आम्हाला भूक लागली आहे. सो आम्ही बघतो एक चांगलं हॉटेल. सो आम्ही त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जर आम्हाला इथं आवडलं तर आम्ही नक्की ते हॉटेलचं नाव शेअर करू तुम्हाला. ठीक आहे, तो भेटतो आम्ही भोजन केल्यानंतर. तर मित्रांनो, आम्ही प्रवीण व्हेज हॉटेलमध्ये आलो होतो आणि इथं खरंच खूप टेस्ट चांगली आहे. तर तुम्ही जर आलात फिरायला वगैरे दर्शन घ्यायला, तर जर तुम्हाला डिनर वगैरे करायचं, लंच वगैरे करायचं असेल तर खरंच इथं खूप टेस्ट चांगली आहे. आणि आम्ही छास वगैरे दिला. सो आता आम्हाला खूप बेटर फील होतं आहे. सो आता आम्ही करणार आहे शनिवार वाडा आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे एनर्जी गेन केलेली आहे. चार्जिंग वगैरेसुद्धा केली आहे. सो पुन्हा एकदा आम्ही लागणार आहे तयारीला आणि दाखवू शनिवार वाड्याचा व्ह्यू कसा आहे वगैरे ते भेटू थोडा वेळ. तर मित्रांनो, आता आम्ही शनिवार वाड्याच्या गेटला आलो आहे. सो मी तुम्हाला गेट दाखवतो. सो इथून गेट आहे आणि गेटने आपल्याला एंटर करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता 20 रुपयाचे पास काढले. तर 20 रुपयाचे पास आहेत एंट्रीसाठी. एंट्री तर केली आहे. आता पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आमच्या ग्रुपमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला आता कन्फर्म झाली आहे की आमच्या ग्रुपमध्ये ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या जर एकदा पुढे चालायला लागल्या की पाठी वळून बघत नाही की त्यांच्या सुद्धी कुठे आहेत काय ते पार जिथपर्यंत त्यांना जाता येईल तिथपर्यंत ते जातात आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना शोधतो, मग ते आम्हाला शोधतात. तर मित्रांनो, फायनली आपला व्हिडिओ एंड व्हायला आला आहे आणि आम्ही सगळे खुश आहे. आजच्या पूर्ण दिवसामध्ये एन्जॉय वगैरे खूप केला. आम्हाला लंच 2 मिनटं लंच वगैरे पण खूप चांगला केला आणि थोडंफार अजून किल्ला बघायचं बाकी आहे आणि ते केल्यानंतर मग आम्ही आमचा आजचा दिवस संपू. गोष्ट राहिली होती. सो गाईज 3, 2, 1 बाय.